नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्मरणशक्ती चांगली वाढवायची आहे। यासाठी काही असे 7 मुद्दे आहेत ज्यामुळे आपल्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहेत। त्यापैकी पहिलं आहे जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य आहार आणि हायड्रेशन। आता योग्य आहाराचा अर्थ असा आहे की मेंदूसाठी उपयुक्त खाद्यपदार्थ असे कोणते आहेत की ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले खाद्यपदार्थ असले पाहिजे। त्यानंतर अँटीऑक्सिडंट युक्त फळे जसं ब्लूबेरी, आवळा अशा प्रकारची आणि हिरव्या पालेभाज्या या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समावेश असायला पाहिजे। सोबत पाण्याचं सेवन म्हणजेच हायड्रेशनच्या हिशोबासाठी म्हणजे शरीर आणि मेंदू दोन्हीला योग्यरित्या सर्व कार्य करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते। मग आता डिहायड्रेशनमुळे काय होते की स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो। यासाठी म्हणजे पाणी पित राहायचं आहे। त्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा जो आहे ते आहे व्यायाम आणि ध्यानधारणा। त्यामध्ये नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे नियमित व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह जो असतो तो सुधारतो, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते। चालणे, धावणे, योगासने हे सर्व मेंदूच्या कार्यासाठी काय आहे उपयुक्त आहे। पुढे आहे ध्यान आणि श्वासाचा सराव। ध्यान केल्याने मन शांत होते आणि मेंदूला एकाग्रता वाढवण्यास मदत होते। यामुळे माहिती दीर्घकाळ स्मरणात राहते। अभ्यासाच्या पद्धतीमध्ये पण बदल। आता हा तिसरा मुद्दा आहे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल। जसं माहितीचे छोटे छोटे तुकडे करून शिकल्याने ते अधिक चांगले लक्षात राहते। जसं तुम्हाला सांगितलं एखादा मोबाईल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर त्याचे आपण असं कसं करतो, त्याचे भाग करतो ते 2-3 आणि ते नंतर आपल्या लक्षात राहतं सरळ म्हणजे तुकडे करायचे आहे, चँकिंग म्हणतात त्याला। नंतर त्याच्यातच समोरचा मुद्दा आहे जे आपण व्हिज्युअलायझ पाहतो, दृश्यचित्र असोसिएशन। म्हणजे काही जर माहिती आपल्याला पाहायची असेल तर ते दृश्याच्या माध्यमातून पाहिलेला खूप जास्त लक्षात राहते। माहितीला चित्राशी किंवा आधीच्या ज्ञात गोष्टीशी जोडल्याने ती स्मरणात राहण्याची शक्यता असते आणि एकमेकाला इंटरकनेक्टिंग करण्याचा प्रयत्न करायचा। नंतर फ्लॅश कार्ड किंवा रिपिटेशन म्हणजे रिव्हिजन करणं पण खूप महत्त्वाचं आहे। जसं रिव्हिजन जर केल्यामुळे काय होते आणि फ्लॅश कार्डचा जर वापर जर केला तर ती पण गोष्ट आपल्या लक्षात राहू शकते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे पुरेशी झोप। काय होते की बरेच मुलं झोपच घेत नाही आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत। मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी अधिक दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक आहे। झोपेची कमतरता स्मरणशक्तीवर प्रतिकूल परिणाम करू शकते। आता पुढचा 5वा मुद्दा आहे मानसिक व्यायाम। जसं मेंदूला आव्हान देणाऱ्या खेळांचा अभ्यास करायला पाहिजे, जसं पझल्स, त्यानंतर शब्दखेळ, सुडोकू आणि मेंदूला कार्यात ठेवणारे इतर खेळ खेळल्याने स्मरणशक्ती सुधारते। नवीन कौशल्य शिकणे जसं नवीन भाषा, त्याच्यानंतर वाद्य वाजवणे, तुम्हाला जे काही इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात तसे तर ते प्रयत्न करायचा आहे। नवीन गोष्टीचा अभ्यास करायचा, यामुळे पण आपल्या मेंदूला चालना मिळते। हे सर्व मानसिक व्यायामामध्ये येते। पुढे आहे तणाव कमी करा। जे टेन्शन आहे त्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तणावामुळे काय होते स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो। त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगा आणि मनन तंत्राचा वापर करायला पाहिजे। समायोजन। आता पुढे आहे आपल्याला कामाचा वेळ आणि जबाबदाऱ्या खूप पद्धतशीरपणे योग्यरित्या व्यवस्थित केल्याने तणाव कमी होतो। नंतर 7वा मुद्दा आहे सामाजिक संवाद। म्हणजे आपण एकमेकांसोबत चर्चा पण करत बसायला पाहिजे। म्हणजे जसं इतरांशी नेहमी संवाद साधल्याने आपला जो मेंदू आहे तो सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीला चालना मिळते। मित्रांशी गप्पा मारणे, गटचर्चामध्ये सहभाग घेणे, त्यानंतर यामुळे तुमचे मेंदू अधिक चांगले काम करू शकते। हे सर्व उपाय नियमित केल्यास तुमची स्मरणशक्ती सुधारेल आणि माहिती दीर्घकाळ लक्षात ठेवणे सोपे जाते। आणखी तसं हे काहीच मुद्दे आहेत जे मी 7 मुद्दे घेतले। ॲक्च्युअलमध्ये आणखी वेगवेगळ्या टिप्स आहेत की ज्या आपण त्याच्यामध्ये सुधार करू शकतो। म्हणजे पहिलं तर तुम्हाला तर हे लक्षात यायला पाहिजे की जर समजा स्मरणशक्ती चांगली वाढवायची आहे तर निव्वळ अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेट करावं लागते का म्हणजे रिव्हिजनच करावं लागते का, हे असं नाही आहे। ते तर करावंच लागेल, पण हे काही 7 मुद्दे होते खूप महत्त्वाचे आहेत।
हे तुम्हाला लक्षात आले असतील असं मी गृहीत धरतो. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.